संपूर्ण जगाला धक्का देण्याच्या तयारीत असणाऱ्या अमेरिकेला एक मोठा धक्का बसलेला आहे। अमेरिकेमध्ये आज मध्यरात्रीपासून जे आहे शटडाऊन लागू होणार आहे आणि त्याचा मोठा फटका अमेरिकेला बसणार आहे आणि याच शटडाऊनचा फटका नेमका भारताला काय बसू शकतो हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत अर्थतज्ञ सुकृत देव आहेत। सर, पाहतोय की अमेरिकेमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे। आज मध्यरात्रीपासून अमेरिकेमध्ये शटडाऊन लागू होतोय। नेमकं सुरुवातीला सांगा, शटडाऊन म्हणजे काय असतं? इथं बघायला गेलं तर शटडाऊन त्यांनी असं म्हटलं की इसेन्शियल सर्व्हिसेस सोडून बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद राहतील। जनरली शटडाऊन, बिझनेस शटडाऊनबद्दल मी ऐकलं होतं की बिझनेस सगळे शटडाऊन करून ठेवतात, कारण की म्हणजे काम करायचंच नाही आणि जोपर्यंत ज्या पॉलिसीज आहेत त्या वर्कआउट होत नाहीत किंवा त्याच्यावरती डिक्लेअर काही एक तोडगा काढला जात नाही किंवा एक ठाम सवलत दिली जात नाही, त्यासाठी बऱ्याच वेळेला बिझनेस शटडाऊन होतात, जे व्यापारी लोक भारतामध्ये करतात। जसं अमेरिकेत जर बघायला गेलं तर इसेन्शियल सर्व्हिसेसबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की ते सोडून बाकीच्या सर्व गोष्टी ह्या बंद राहतील। काही ठोस त्याच्यावरती लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर त्यांचे जे आहेत ते त्यावरती वर्कआउट करतील आणि त्याच्यानंतरच तो जो शटडाऊन आहे तो ओपन करण्यात येईल। तर थोडक्यात शटडाऊन म्हणजे काय, तर पूर्णपणे तुमचं व्यवहार किंवा बिझनेस हे बंद करून ठेवणे ठराविक काळासाठी, तर त्याला आपण शटडाऊन म्हणून असं म्हणू। आता इथं जर बघितलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 लाख एम्प्लॉईज का म्हणजे त्यांना कुठलीही सॅलरी शटडाऊनपर्यंत मिळणार नाही असं पण म्हणण्यात येत आहे। अमेरिकेमध्ये हे शटडाऊन सुरू आलं आणि ह्यापूर्वी पण जेव्हा ट्रम्प सरकार पहिल्यांदा आले होते तेव्हा पण 33 ते 35 दिवसाचा शटडाऊन झालाच होता का, कारण की त्यांचे जे पॉलिसीज आहेत त्या राबवण्याचा ते प्रयत्न नेहमी करतात। जसं आपण बघितलं आता ट्रम्प सरकारनी गेले 2 महिने भरपूर उच्चारच मांडला असं पण त्याला म्हणू, की दरवेळेस काय ते नवीन घेऊन यायचं, कधी टॅरिफ वरती जातात कधी खाली जातात आणि अनसर्टन्टी प्रचंड लेवलला त्यांच्या पॉलिसी डिसिजन्समध्ये आहे। हे वेळोवेळी दिसतच आलेलं आहे, जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा त्रास नक्कीच झालेला आहे, कारण की मधनंच आपला टॅरिफ पहिला त्यांनी 25% वाढवला, मग 50% नेला, हे झालं टॅरिफचे दर। त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच वेळेला आता बघितलं असेल या H1B व्हिसावरती जो कर लागतो तो त्यांनी वाढवला, फीज म्हणजे त्याला आपण म्हणू फीज वाढवल्या। नंतर त्यांना आउटसोर्सिंग बंद करायचं, ते मधनंच बोलतात की भारतावरती जे आउटसोर्सिंग आहे ते आम्ही बंद करू, असे ते धमक्या देत असतात। तर हे खूप अनसर्टन्टी लेवल त्यांनी दाखवली। एका साईडनी म्हणतात मोदी हे आमचे चांगले मित्र आहेत आणि दुसऱ्या साईडनी इकडं तुम्ही दणादण टॅरिफ वाढवताय, फीज लावताय, तर हे कुठंतरी अनसर्टन्टी लेवल खूप असल्यामुळे ते त्यांच्या देशाचं पण नुकसान आज होत आहे, हे त्यांना कदाचित लक्षात येत नसेल। सर, हे जे आता शटडाऊन लागू होणार आहे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती जर पाहिलं तर भारत सुद्धा एक खूप मोठी अर्थव्यवस्था आहे। भारतीय अर्थव्यवस्थेवरती या शटडाऊनचा कशा पद्धतीनं परिणाम पडू शकतो? शटडाऊनचं असं एक्झॅक्टली परिणाम पडेल का, आता मला असं वाटतं की ज्या ज्या पॉलिसीज अमेरिका आणत आहे, म्हणजे शटडाऊन म्हणा किंवा टॅरिफ्स म्हणा, त्याचा आता भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक वेळेला त्यांनी आपण म्हणतो एक रिपलकेशन्स दिलेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेने। पण आता असं झालेलं आहे की आपण पॉझिटिव्ह नोटकडेच बघतो, आपण तिकडे फार लक्ष देत नाही, आपण हे थोडं इग्नोर पण करतो, कारण की आज आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या ह्याच्यात चाललेली आहे। आपण काय फार म्हणजे एक्सपोर्टवरती परिणाम झालेला आहे, नाही असं नाही टॅरिफ, पण नंतर लोकांनी असं पण म्हणलेलं आहे की आम्ही आता एक दुसरी बाजारपेठ पण बघत आहोत, म्हणजे अल्टरनेटिव्ह शोधायला आपण लागलेलो आहे। म्हणजे आपण इंडिपेंडन्सीकडे जात असल्यामुळे आणि इवन मोदी सरकार आणि इवन आपले जे फॉरेन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत त्यांच्या जर भाषणात तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर ते खूप पॉझिटिव्हली आणि त्याचं व्यवस्थित उत्तर त्यांनी अमेरिकेला दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बघतो की आपले जे इथले जे तरुण वर्ग आहे किंवा भारतीय मोठ्या प्रमाणामध्ये IT च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रेव्हेन्यू मिळत असतो, अशा पद्धतीने तिथे शटडाऊन लागू झाल्याच्यामुळं हे जे सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने निर्बंध येऊ शकतात, त्याचबरोबर BPOs कंपनी ज्या आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने निर्बंध येऊ शकतात, कारण मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय कंपन्यांचे क्लायंट जे आहेत ते अमेरिकेमधले आहेत। हो, याची भीती नक्कीच भारतीयांना असणार आहे, कारण जे भारतीय जे तिकडं आहेत स्पेशली त्यांना जर तुम्ही विचाराल किंवा असं म्हटलं तर थोडं त्याच्यावर इम्पॅक्ट त्यांच्यावर पडलेला आहेच आहे, कारण की तिथे एक तर महागाई पहिली वाढली, तिथं अमेरिकन रस्ते आहेत, तर भारतीय नक्कीच असणारच आणि कुठेतरी त्यांना जॉबमध्ये ते थोडं प्रेशराईज होत असतील की बाबा आपली कंपनी काय करत
शकत नाही ना. पण कंपनीज एक बघितलं की कंपनीज त्यांच्या पॉलिसीज राबवत असते. ते ट्रम्पचं फार इफेक्ट तिथल्या कंपनीजवर घेतीलच असं नाही आहे. पण काही ठिकाणी आता काही फिगर्स येतात त्याप्रमाणे त्यांनी काही फोर्स रिझाईन करायला लावत आहेत, काही ठिकाणी ले ऑफ करायला लावत आहेत अमेरिकन कंपनीज पण ते एक भाग येतो. पण ते ले ऑफ करतात आणि नंतर परत रिक्रूट पण करतात. पण त्यामुळे ही एक फेज आहे असं पण म्हणू. पण थोडा परिणाम तर त्याच्यावरती नक्कीच होईल आणि एस्पेशली आउटसोर्सिंगवर, कारण की आय टी आउटसोर्सिंग हे आणि पण या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांनी जर आता ठरवलं की ट्रम्पकडे फार न बघता आपण आपल्या पॉलिसीज राबवायच्या तर ते होऊ शकतं. म्हणजे त्याचा फार म्हणजे गंभीर परिणाम असं नाही म्हणतात, थोडा परिणाम होईल. सर, अमेरिकेचा जो डॉलर आहे, USD जो आहे, त्याचे दर कमी होऊ शकतात. हो, आता बघायला तर ते डॉलर वीक होत चालला आहे, कारण की आता तिथं इन्फ्लेशन लेवल मेन म्हणजे ह्यांच्या पॉलिसीजमुळे आज एक्सपोर्ट जेव्हा त्यांनी टॅरिफ लावले तेव्हा त्यांनी हे विसरले होते की त्यांच्या देशामध्ये पण आज इन्फ्लेशन वाढणार आहे. त्याचे गुड्स आज जर तर काही कमोडिटीज जे त्याचे प्राइसेस खूप वाढलेले आहेत. त्यामुळे इन्फ्लेशन तिकडं 100% वाढलेलं आहे. त्यामुळे त्याचा नक्कीच परिणाम त्यांच्यावरती होणार आहे आणि आपल्यावरती होईल, पण असं एवढा नाही होणार तो. पण तिकडच्या नागरिकांना त्याचा नक्कीच त्रास होत असणार आहे. सर, शेअर बाजारावरती याचा कशा पद्धतीनं जो आहे तो परिणाम पडू शकतो? आता शेअर बाजार सर्वात सेन्सिटिव्ह असतं, कारण की डेली बेसिसवरती ज्या जागतिक घडामोडी होतात त्याच्यावरती शेअर मार्केट वरती खाली हे होत असतं. पण इथं आता बघायला गेलं तर शेअर मार्केटनी पण गेले 2 महिन्यामध्ये सारखेच टॅरिफ वरती खाली नंतर करून शेअर मार्केट राहिलं 2-4 पॉईंट कमी जास्त होतच असतात आणि तिचं म्हणजे त्याची वाटचालच शेअर मार्केटची कमी होणं जास्त वाढणं हे चालू असतं. पण एका अर्थाने बघायला गेलं तर आज शेअर मार्केट सुद्धा एक स्टेबल झालेलं आहे आणि ते पण त्याकडे फार गंभीर्याने घेत नाही आहे, कारण त्यांना माहिती ही परत फेज आहे. परत कुठेतरी कंपन्याच, कारण आज एवढं सगळं होऊन पण आत्ता दिवाळीमध्ये सर्वात जास्त IPOज आज इंडियामध्ये आज लॉन्च होतात आत्ता दिवाळीमध्ये. मग कशा काय एवढ्या कंपनीज सगळ्या IPOज जे आणणं म्हणजे सुद्धा एक कौतुकास्पद गोष्टच आहे की आज प्रत्येक कंपनी अजूनही मार्केटमध्ये यायला हे होती आणि मार्केटच्या प्राइसेसवरती जाणार आहे. त्यांना माहिती फार परिणाम नाही होणार. पण शेअर मार्केट आताचं बघायला गेलं तर खूप म्हणजे सिक्युअर्ड झालेलं आहे, कारण की त्यामध्ये फार मार्केटचा इम्पॅक्ट US चा आणि US ला तर इग्नोर करणं हे इंडियानी शिकलेलं आहे आता. सर, बघतो की मागच्या वेळी जर पाहिलं तर 34 दिवसांचा हा शटडाऊन होता. यावेळेस जर हा शटडाऊन जर वाढला तर त्याचा जागतिक बाजारपेठेवरती काही परिणाम होऊ शकतो? हो, जागतिक बाजारपेठ खूप वाढला तर नक्कीच होऊ शकतो, कारण की परत म्हटलं तसं आपले संबंध म्हणजे किती नाही म्हटलं ते आपण काही प्रमाणात अमेरिकेवरती डिपेंड आहोतच होत, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि ट्रेड जो आहे आपला तो ट्रेडला इम्पॅक्ट नक्की बसेल, कारण की एक्सपोर्ट आपण जरी डॉलर्समध्ये आज आपल्याला पैसे मिळतात आणि त्यातनं आपण ते कन्वर्ट करतो रुपीजमध्ये, हे किती नाही म्हटलं तरी. आणि आंतरराष्ट्रीय याच्यातसुद्धा डॉलरवरती ट्रेड चालतातच, त्यामुळे फक्त इंडियाचं असं नाही, बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण डॉलरवरती काही लोक ते ट्रान्झॅक्शन जे आहेत हे होतं. ते जागतिक रेकग्नाइज असं ही करन्सी आहे शेवटी. त्यामुळे आपण इंडियाचं जर बघायला झालं तर थोडा इम्पॅक्ट पडेल, पण जसं ट्रम्प परत कधी चेंज होऊ शकतात, त्यांचं खूप अनसर्टन असल्यामुळे हे सगळ्यांना कळून गेलेलं आहे की हे परत 50% कमी, आता मध्ये 50% वाढवले, नंतर म्हटले नोव्हेंबर एंडपर्यंत आम्ही 50% परत काढून टाकू. मग ही खूप अनसर्टन त्यांना सगळ्यांना म्हणली की हा एक फेज आहे, ती फेज टाळली तर आपलं परत गाडी परत आपली ती येणारच आहे. हे सगळ्यांना माहिती झाल्यामुळे आज त्याच्यामुळे फार इम्पॅक्ट पडून देतच नाही आपण. शेअर मार्केटवरती पण तेच आहे. सर, आपण बघतो की याच्या आधी अमेरिकेने भरमसाठ भारतावरती टॅरिफ वाढवलेला होता. त्याचबरोबर सध्या H-1B व्हिसाचा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये येऊन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक भारतीयांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी निर्बंध आल्यासारखं झालेलं होतं. आणि आत्ता जर पाहिलं तर अशा पद्धतीचा जो आता शटडाऊन होतोय अमेरिकेमध्ये, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती कशाही पद्धतीचा परिणाम पडू नये यासाठी RBIनं काय पावलं उचलणं गरजेचं आहे? आता पहिला H-1B व्हिसाबद्दल बोलतो की नंतर कंपनीजने मग अपील केलं की सगळ्यांना की तुम्ही परत जॉबवर या. याचं कारण आहे की परत ते पैसे उर्दंड कंपनीला भरायला लागतील. पण त्यांनी जर काढलं तर H-1B व्हिसावर किती टक्के लोक होते
हे त्यांनी अनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळलं की हे कंट्रोलमध्ये आहे आणि जरी त्यांनी फी लावली तरी कुणाला H1B घ्यायचं आणि कोणाला नाही हे कंपन्या ठरवतात. आता जागतिक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर 100% आपल्या इथली अर्थव्यवस्था आज चांगली गतिमानच चाललेली आहे. कारण 7.1% ती वाढते, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 6.5% GDP आपला चालू आहे. अजून 2-3 गुड न्यूज मी नक्कीच हे सांगू शकतो की आज जर तुम्ही RBIच्या पॉलिसी बघितल्या, आज पण त्यांनी रेपो रेट अजिबात चेंज केल्या नाही, ते स्टेबल आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण खूप चांगली रिस्क घेऊ शकतो. आज जागतिक जरी म्हटलं, अमेरिकेचं जरी म्हटलं तरी आपण रिस्क घ्यायला तयार आहोत. म्हणजे आपली आता बाजारपेठ ही खूप स्ट्रॉंग आहे, आपली RBI खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे ते कुठलेही रेपो रेट म्हणजे इंटरेस्ट रेट जो आहे तो ते वाढवायचं पडत नाही की तिकडं अमेरिकेत आता काही झालं तरी आपण स्टेबल आहोत. आपण त्यावरती तर आपण फार त्याच्यावरती रिॲक्ट पण करत नाही आज बघायला गेलं तर. आणि नाही तर मग एव्हाना एवढ्या दिवसामध्ये नक्कीच मध्ये पंतप्रधानांचं पण भाषण झालं, त्यामध्ये पण त्यांनी म्हटलं असतं, त्यांनी अजिबात म्हटलं नाही. सगळेजण कूल अँड कामच राहतात. मेन ते गोष्ट ती महत्त्वाची आहे त्यामध्ये. आणि अजून गोष्टी आपण बघितल्या की GSTमध्ये एस्पेशली त्यांनी GSTचे दर कमी केले 22 तारखेपासून. त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर झाला. आता ते फेस्टिव्ह सीझन आहे, आपले डिमांड वाढवण्यासाठी म्हणजे आपलं जे मागणी असते ते केलं, त्याचं कलेक्शन पण दिसायला लागलेलं आहे. बघायला गेलं तर आपलं अर्थचक्र खूप चांगलं चाललेलं आहे आणि आपण त्यातनं फार डिस्टर्ब न होता आणि तिकडे इग्नोरच अमेरिकेची अर्थव्यवस्थेचा परिणाम फार भारतीय अर्थव्यवस्थेवर होत नाही, कारण होऊन देणार नाही ह्याची गॅरंटी मला सरकारची वाटते की सरकार योग्य ते पावलं उचलत आहे. कुठेतरी आज संध्याकाळपासून अमेरिकेमध्ये शटडाऊन जे आहे ते लागू होणार आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती एवढा परिणाम पडणार नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने नुकतं GSTचे दर कमी करण्यात आलेले होते, त्यामुळे कुठेतरी आता मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी सरकारसुद्धा या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आणि अमेरिकेमध्ये जे शटडाऊन लागू होतं आहे त्याचा कशाही पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार नाही या दृष्टिकोनातून सरकारसुद्धा एकंदरीत दक्ष आहे, असं जे आहे अर्थतज्ञ सुकृत देव सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.